नमस्कार. तर आज आपण बनवून घेत आहोत डिंकाचे लाडू. तर मित्रांनो, हे लाडू अतिशय रामबाण उपाय म्हणजे पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा केस गळतीवरचा उपाय आहे. चला तर अजून न उशीर करता रेसिपीला सुरुवात करूयात. मी एक कढई घेतली आहे. त्यामध्ये मी भरपूर प्रमाणात तूप टाकून घेते आहे. तर तुपाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तर मी यामध्ये 100 ग्राम डिंक टाकून घेते. डिंक यासाठी सर्वात आधी टाकून घेते कारण डिंकाला तळून घेण्यासाठी तूप सर्वात जास्त लागतं आणि डिंक सर्वात आधी तळून घेतल्यामुळे डिंक छान असं तळलंही जातं. कुठेही डिंक कडक राहत नाही, त्यामुळे इथे आपण सर्वात आधी डिंक तळून घेतलं. डिंकामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे सकाळी बद्धकोष्ठीची समस्या दूर होते. याचबरोबर डिंक हृदयविकार कमी करते आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवते. त्यामुळे इथे आपण सर्वात आधी डिंक घेतलं. आता मी इथे घेतलेले आहे बदाम आणि अक्रोड. मी प्रमाण किती घेते हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिथे सांगेल. बदामामध्ये प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स असतात, शिवाय कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची कमी पातळी करण्यास मदत करतात व त्याचबरोबर अक्रोडसुद्धा मधुमेह आणि लठ्ठपणा किंवा हृदयविकार. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, अल्फा लिनोलेनिक ॲसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याचे नियमित सेवनाने आपल्याला बरेचसे असे फायदे होतात. त्यामुळे इथे आपण अक्रोड घेतलेला आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, इथे आपल्याला डिंक फक्त हाय फ्लेमवरती तळायचं होतं व बाकीचे सर्व साहित्य छान क्रंची होईपर्यंत लो फ्लेमवरती आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, डिंक फक्त हाय फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर आता आपण सर्व साहित्य छान क्रंची होईपर्यंत भाजून घेतले तुपामध्ये. आता इथे आपण घेतलेले आहे काजू. तर मित्र आणि मैत्रिणींनो, काजूमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशियम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॉपर मोठ्या प्रमाणात असते. काजूच्या रोजच्या सेवनामुळे आपल्या शरीराला भरपूर सारे फायदे मिळतात. डोळ्यासाठी, त्वचेसाठी, अजून आरोग्यासाठी भरपूर सारे काजूचे फायदे आहेत. त्यामुळे इथे आपण काजू घेतलेला आहे व त्याशिवाय आपण पिस्तासुद्धा घेतलेला आहे. तर पिस्त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. पिस्ता हृदयविकारासाठी फायदेशीर ठरतो. पिस्ता हा रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते, त्वचा आणि डोळ्यासाठी फायदेशीर ठरतो, हाडे आणि मेंदूसाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे इथे आपण पिस्ता वापरलेला आहे. आता आपण इथे सर्व साहित्य लो फ्लेमवरती भाजून घेतल्यावरती तुपामध्ये त्यानंतरच काढून घेत आहोत. तर आता पिस्ता आणि काजू छान भाजून झाला. आपण तेच सेम प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता मी इथे घेतलेलं आहे अंजीर. राहिलेल्या तुपामध्ये आपण अंजीर पण सुद्धा छान फुलेपर्यंत फ्राय करून घेऊयात. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. अंजीरचा मोठ्या प्रमाणात ज्यांना PCOD आहे किंवा PCOS असे मानसिक पाळीचे त्रास आहे किंवा हार्मोन्स इम्बॅलन्सचा त्रास आहे, त्याच्यासाठी सुद्धा अंजीरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे इथे आपण अंजीर घेतलेला आहे. अंजीरचे असे भरपूर सारे फायदे आहेत. तुम्ही क्रोमवरती टाकून सुद्धा सर्च करू शकता. आता राहिलेल्या पुन्हा त्याच तुपामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे बेदाणे. तर मित्रांनो, आपल्याला बेदाणे हे तुपामध्ये छान फुलेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. इथे तूप थोडंसं कमी झालेलं आहे, तर आपण अजून तुपाचं प्रमाण वाढवून घेऊया. आता इथे आपण बेदाण्याचे फायदे जाणून घेऊयात. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित जे काही आपल्याला आजार आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतात. लोहाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बेदाणे मदत करतात. बेदाणे खाल्ल्याने शरीरातील लोहाची पातळी वाढण्यास मदत होते. मनुका हा लोहाचा चांगला स्रोत आहे आणि शरीराला यात आवश्यक असणारे सर्व खनिजांचे शोषण करण्यास मदत करते. त्यामुळे इथे आपण बेदाणे घेतलेले आहेत. बेदाणेलाच मनुके सुद्धा असं म्हणतात बऱ्याचशा ठिकाणी. तर बेदाणे छान फुलेपर्यंत आपण तुपामध्ये फ्राय करून घेतले, म्हणजे तळून घेतले आणि तुम्ही पाहू शकता बेदाणे छान फुललेले आहेत. बेदाणे देखील आपण सेम त्याच प्लेटमध्ये काढून घेतले. आता राहिलेल्या तुपामध्ये आपण खारीक आणि खोबरं मी गिरणीतून दळून आणलेलं आहे, तेच आपण खारीक आणि खोबरं राहिलेल्या तुपामध्ये भाजून घेणार आहोत लो फ्लेमवरती. हे गिरणीतूनच दळून आणायचं आहे आपल्याला खारीक आणि खोबरं. अजिबात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेण्यासाठी जाऊ नका, एक तर मिक्सर खराब होऊ शकतं. त्यामुळे आता मी हे 2 बॅचमध्ये छान असं तुपामध्ये भाजून घेईल. तर खारीकमध्ये आणि खोबऱ्याचे पण भरपूर सारे फायदे असतात किंवा पोषक घटक असतात. त्यामुळे इथे आपण खारीक आणि खोबरे घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला खारीक आणि खोबरे हे लो फ्लेमवरती मंद आचेवरती छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अजिबात हाय फ्लेम करू नका. तूप लागत असेल इथे भाजण्यासाठी तर तूप आवश्यक टाका, कारण तुपामध्ये सुद्धा भरपूर सारे पोषक घटक असतात. त्यामुळे इथे आपण तुपाचा भरपूर वापर केलेला आहे. तर साधारण 5 ते 6 मिनटं लागतात लो फ्लेमवरती खारीक आणि खोबरं छान भाजून घेण्यासाठी. ते इथं खारीक आणि खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. आता भाजून घेतलेले खारीक आणि खोबरं एका दुसऱ्या टोपल्यामध्ये भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता
हे भाजून घेतलेले मी एका दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घेते आहे। आता आपण इकडे बाजूला ड्रायफ्रूट्स थंड करून घेतलेले आहेत। हे ड्रायफ्रूट्स थंड झाल्यावरती आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। जर आपल्याला खूप जास्त बारीक नसेल वाटून घ्यायचं तर आपण आपल्या हिशोबाने थोडं फार कमी किंवा मोठं वाटून घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार। तर मी आता हे थोडे ड्रायफ्रूट्स या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले। आता आपण असं बारीक असं वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यातून। तर हे पहा मी ड्रायफ्रूट्स वाटून घेतलेले आहेत आणि ज्यामध्ये आपण खारीक खोबरं भाजून घेतलेलं काढलं होतं त्याच टोपल्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आपण जे बारीक करून घेतोय ते सुद्धा काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता मी किती छान असं बारीक करून घेतलेलं आहे। तर याच पद्धतीने आपण सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊयात आणि सर्व ड्रायफ्रूट्स बारीक झाल्यावरती आपल्याला इकडे गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे। त्यामध्ये मी साखर घेते आहे। साखर आपल्याला किती गोड हवे त्यानुसार टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे साखर मेल्ट होण्यासाठी आणि हाय फ्लेमवरती आपल्याला साखरला मेल्ट करून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचं आहे। बरं तुमच्या मनामध्ये आता जर प्रश्न पडला असेल की आम्हाला साखर नाही घ्यायची आहे, गूळ घ्यायचं आहे, तर तुम्ही अवश्य गूळ घेऊ शकता। बरं ठीक आहे, तुम्हाला साखर किंवा गूळही नाही वापरायचं आहे तर आम्ही नाही का लाडू बनवू शकणार? नाही, तुम्ही बनवू शकणार। मी याआधीसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही ते नक्की बघा। त्यामध्ये मी गूळ किंवा साखरेचा अजिबात वापर नाही केलेला आहे। मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर पाहू शकता साखर इथं मेल्ट झालेली आहे। आता हा साखरेचा पाक आपण लगेच ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये टाकून घेऊयात आणि आता आपण हे साखरेचा पाक एका चमच्याने मिक्स करून घ्यायचा। हाताने मिक्स करायला जाऊ नका, हाताला चटके बसू शकतात। त्यामुळे आता वाटलं की बऱ्याचशापैकी साखरेचा पाक थंड झालेला आहे, व्यवस्थित मिक्ससुद्धा करून झालेला आहे, त्यावेळेस हाताने मिक्स करून घेऊ शकता। तर पाहू शकता मी हाताने मिक्स करून घेते। आता आपण लगेचच साखरेचा पाक थोडाफार थंड झाला की लगेचच आपल्याला लाडू बांधून घेण्यासाठी सुरुवात करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इझिली आपल्याला इथे लाडू ड्रायफ्रूटचे बांधून घेता येत आहे। हाताने गोल शेप असा देऊन घ्यायचा आहे, थोडंसं प्रेस करून लाडू बनवून घ्या। खूपच असे मस्त ड्रायफ्रूटचे लाडू म्हणजे डिंकाचे लाडू इथे तयार होतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टोपेंटो।